सकाळची पूजा वगैरे सगळी करून घेतली बघा. हे बघा, नैवेद्य वगैरे दाखवून झाला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बेंदूर आहे ना आज, पुरण घालायचे. इथं बघा पाणी उकळले, डाळ घेतली, एक 1.5 भांडं डाळ घेतली आहे मी, म्हणजे अंदाजे पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त नाही करणार आहे मी. धुवून घेतली, डाळ शिजायला घालते. आज बेंदूर म्हणजे आमचा मोळाचा सण असतो, मुहूर्ताचा. आम्ही आज पुरणपोळी करतोच, कारण म्हणजे ह्या आजपासून पुढं सणांना सुरुवात होते, तर आम्ही ह्या सणाला मोळाचा सण म्हणतो. बैलपोळा बघा आपल्या गावाकडे खूप मोठ्या आनंदाने साजरा करतात. पुरण शिजायला घातले, एकीकडं बाकीची कामं करत करत शिजत आलं पुरण. इकडं गुळवणी ठेवले. गुळवणी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, उकळलेल्या पाण्यात गुळ घालतो आम्ही, उकळायचं ते पोळीशी खातो आम्ही दूध घालून. इथं कणिक भिजवून घेते, मैद्याच्याच करणारे पोळ्या. थोडं हळद घालून घेतली पाण्यात, ते पीठ भिजवून घेते. कधी मैद्याच्या करते, कधी कणकेच्या करते मी पोळ्या. आज मैद्याच्या करणारे. गुळवणी झालं. हे बघा, आता इकडं पुरण पण शिजले. गुळ चिरून घेतला बारीक, पीठ भिजवून घेतलं हे मैद्याचं. डाळ शिजली बघा, ती डाळ थोडीशी आमटीसाठी काढून घेते. हे बघा, आम्ही कटाची आमटी करतोच ना. हे बघा, एवढी आमटी काढून घेतली. आता कट काढून घेते, हे पीठ बाजूला ठेवते. हे चाळणीने कट काढून घेते, पूर्ण गाळावं लागतं ना. ते बघा, गाळून घेतली डाळ, पूर्ण निथळू द्यायची चांगली. आता गुळ घालून परतून घेते. हे सणाच्या दिवशी जरा जास्तच घाई होते, पटापट आवरायला लागतं. हा गुळ घालून घेते. हा सण म्हणजे बघा वर्षभर बैल राबतात आणि त्यांना एक दिवसाचा विसावा म्हणून हा बेंद्राचा सण, पोळ्याचा सण असतो. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या दिवशी हा पोळा असतो. इथं मी एकीकडे तयारी पण केली, देवाचं साहित्य, भांडी घासून घेतली, बैल काढून ठेवलेत, हार आणलेत. हे बघा, सगळे एक 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 काढून हे दुसरे जुने बैल आहेत, हे यंदाचे आहेत. ही आणि गोमाता पण आहे, तिला पण काढलं. म्हटलं चला आज तिची पण पूजा करावी. दोन्हीकडं हात चालू आहेत, किचनमध्ये पण इकडे पण. असंच करावं लागतं ना, पटापट सगळं. देवाची भांडी घासून घेतली स्वच्छ. बैलांच्या खाली गव्हाची रास घातली. आता हे पुरण परतलं बघा. पुणे जिल्ह्यात वेगळा असतो बैलपोळा, मराठवाड्यात वेगळा असतो, कर्नाटकात वेगळा असतो आणि सातारा जिल्ह्यात वेगळा असतो. आमटी करून घेते. तेल घालून घेते. कटाची आमटी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या चॅनेलवर बऱ्याच वेळा मी पुरणपोळ्या, कटाची आमटी दाखवलेली आहे. मंडळी, तुम्हाला आठवतंय का आपल्या पूर्वी म्हणजे लहानपणी कविता असायची, सण एक दिन, सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे. तसंच आहे, वर्षभर बैल कष्ट करतात, पण त्यांचा एक दिवस असतो की त्यांना काम करायला लावत नाहीत, त्यांना खाऊ पिऊ घालतात. एकीकडे आमटी करते मी, तर तो आज बेंद्राचा सण असतो, बैलपोळा. खूप मोठ्या आनंदाने साजरा करतात गावाला. वाटण घालून घेतलं आमटीत. तिखट घातलं. आणि पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आलीच, त्याशिवाय आमटीशिवाय पुरणपोळीला काही चव नसते. आणि आम्ही पातेल्यात पुरण घालतो, कारण कट आम्हाला काढायला लागतो ना. कुकरमध्ये वगैरे घातल्यावर कट काढता येत नाही, मग ते नाही आम्हाला जमत. आम्हाला कट काढलेलीच आमटी लागते. हे बघा, मस्त पुरण हे वाटण परतून घेतलं चांगलं. थोडासा गरम मसाला घातला आणि ती डाळ काढून ठेवली होती ना, ती वाटून घेतली. आता ते कट काढलेला आहे तो, आम्ही वेळवणी म्हणतो, खरं त्याला वेळवणी म्हणतो. तर ते यात फोडणी घालून घेते.
ह्या पाण्याला खरी चव असते, त्याच्यामुळे आमटी चवदार होते. एरवी आपण किती वेळा अशी आमटी केली ना डाळीची, तरी ती इतकी चांगली होत नाही जशी पुरणाची आमटी होते तशी. हे बघा, अजून थोडंसं पाणी घालून घेते आणि आमटी उकळू देते. लगेच दुसरं करायला घ्यायचंच आहे पटापट. सणा दिवशी कसं असतं, पूजेचं पण असतं, स्वयंपाकाचं पण असतं, बाकीची कामं असतात, जरा थोडी गडबडच होते. तर ही आमटी उकळू देते चांगली. मीठ घातलं. आता हे पुरण पण गार झाले, हे चाळणीनं गाळून घेते. चाळणीतून पटकन गाळलं जातं. करून घेते सगळं. हे बघा, झालं पुरण करून. आमटी पण उकळली. पुरणामध्ये थोडंसं वेलची आणि जायफळची पूड घालून घेतली. झाली आमटी. आता ही बाजूला उतरून ठेवते. कुरडई पापड तळायचे. हे बघा, या कुरडया घेते तळायला. घरीच केलेल्या कुरडया आहेत ह्या. हे बघा, या सणावाराला अशा रंगीत कुरडया करून ठेवल्यात मी. तळून घेते कुरडई पापड. भजी पण करायला हवी होती, पण मी काय आज भजी करत नाहीये. छान फुलतात बघा. या घरी केलेल्याच कुरडया आहेत मी. 2-4 पापड पण तळून घेते. झालं तळून. आता ही बघा, ही थोडीशी 2 चपात्यांची गव्हाची कणिक भिजवून घेतली मी. कशासाठी सांगते तुम्हाला. आम्ही ना असे ह्या कणकीचे कोंडोळे करतो, जे की ते बैलांच्या शिंगामध्ये घालतो आम्ही. आजच्या दिवशी म्हणजे बेंद्राच्या दिवशी ना बैलांच्या शिंगामध्ये घालायचं हे. असं करतो बघा. हे सगळे करून घेते. हे बघा, करून घेतले आणि मग ते तळायचे. तळून घेते. कढईत तेल गरमच आहे ना, त्यातच तळून घेते. तोपर्यंत इकडं पीठ पण भिजलं चांगलं पोळ्यांचं. ती अशी तळून घ्यायची कोंडोळे आणि मग ती शिंगात घालतो आम्ही बैलांच्या. झाली तळून. आता एक कढई उतरवून ठेवते. तवा ठेवला. नैवेद्याचं तरी थोडंसं करून घ्यावं लागेल. आम्ही असे छोट्या नैवेद्याच्या पोळ्या करतो. छोट्या म्हणजे 5-7 अशा, म्हणजे आपल्या घरातल्या देवाच्या. आता मला बैलांच्यासाठी करायला लागतील, तुळशीला. हे असे छोट्या करून घेते. बाकीच्या पोळ्या मी नंतर करणार आहे. ते काय सावकाश केल्या तरी चालते. नैवेद्याचं सगळं करून घेतलं म्हणजे झालं. हे बघ, अशा छोट्या पोळ्या करतो आम्ही नैवेद्याला. करून घेतल्या सगळ्या. आता मग भाजून घेते. तवा तापलाच आहे चांगलाच. भाजून घेते चांगल्या.
आपापल्या गावाकडच्या पद्धतींप्रमाणे आम्ही पण करतो दरवर्षी. आणि हा आमचा मुहूर्ताचा सण असतो, त्यामुळे आम्ही म्हणतात ना, बेंद्राच्या सणाला नाट नाही लावायचा, म्हणून मग आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करतोच. आता इथून पुढं सगळे सण सुरू होतात. आषाढी एकादशीच्या 3ऱ्या दिवशी असतो आमचा बेंदूर. शेकून घेते सगळ्या पोळ्या नैवेद्याच्या. एकीकडे भात पण घालून घेतलाय. जवळजवळ आता नैवेद्याचं झालंय सगळं करून. मस्त शेकून घेतल्या चांगल्या. आता हे ताटात भरून नैवेद्य भरून घ्यायचा. हे बघा, असं नैवेद्य भरून घेतो आम्ही. याच्यावरच भात, आमटी, गुळवणी, कुरडई, पापड, जे काय आपण बनवलं आहे ते सगळं असं घालायचं. असं नैवेद्याचं ताट भरतो आम्ही असं. हे कोंडुळे. चला आता देवाच्या जवळ. इथं आमटी, गुळवणी छोट्या वाट्यांमध्ये घेतलं. चला, हे बघा, इथं पूजा वगैरे आधीच केलेलीच होती सगळी. एकीकडं ते पण करत होते देवाचं. आता हे कोंडोळे घालून घेते. हे बघा, इथं मी असे ना कोंडोळे करून घेतलेले ते ह्यात घालून घेते. देवाच्या पुढं म्हणतात ना, असे पाण्याच्या भांड्यांची म्हणजे उतरण ठेवावी, म्हणून मी ते ठेवलेत असे. आता हे कोंडोळे घालून घेते बैलांच्या शिंगांमध्ये. 2 जोड्या आहेत, एक आधीच्या आहेत, एक आत्ताच्या आहेत. पूजा झाली की आपलं व्यवस्थित आम्ही उचलून ठेवून देतो ते दरवर्षी. मग पूजेला बेंद्रालाच काढतो हे बैल. गोमातेच्या पण घालून घेते. घालून घेतले असे कोंडोळे. नैवेद्य वगैरे दाखवून घेते. नैवेद्य दाखवून घेते घरातल्या देवाला. हे बघा, झालं असं सगळं माझं. पूजा वगैरे आटोपली, नैवेद्य दाखवून झाला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. तुमच्याकडे कधी असतो बैलपोळा ते पण सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक